संसारिक माणूस म्हणलं की प्रश्न आणि अडचणी तर आल्याच. मग नेमके काय करावे हा प्रश्न आपल्या समोर येतो. स्वामी सेवा करावी का? पण स्वामी सेवा नेमकी कशी करावी हे आपल्याला माहित नसते. तर आपण आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स्वामी सेवा नेमकी कशी करावी. तर नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आपण आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स्वामी सेवा कशी करावी. तर स्वामी सेवा सुरुवात करण्याच्या अगोदर आपण काय करायला पाहिजे? श्रीफळ, फूल, अगरबत्ती आणि खडी साखर घेऊन स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं. स्वामींना तिथे मनोभावे मुजरा करायचा आणि स्वामींना अशी प्रार्थना करायची की स्वामी, मी तुमची सेवेकरी होऊ इच्छित आहे, तुम्ही माझ्याकडून सेवा करून घ्या. आणि ते श्रीफळ स्वामींना अर्पण करायचं आहे. स्वामींच्या समोर 5 मिनिटं शांत बसायचं आहे. स्वामींना आपल्या मनातील सर्व काही सांगायचं आहे. तसं तर स्वामींना आपल्या मनातील काही सांगायची गरज नसते. देव सगळं आपल्या मनातलं देवाला सगळं माहीत असतं. आपल्याला सांगण्याची काहीच गरज नसते. मग तिथंच आपण काय करायचं, ते स्वामींना मुजरा केल्याच्या नंतर स्वामींच्या केंद्रामध्ये एखादा स्टॉल असतो. आपल्याला तिथं स्वामी चरित्र पोथी, स्वामींचा फोटो आणि माळ आपल्याला तिथंच मिळते. मग आपण तिथून फोटो आणून आपल्या घरी देवघरामध्ये तो स्थापन करायचा आहे. तर झाली आपली स्वामी सेवेला सुरुवात. मग आपण काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मस्त आंघोळ करून देवपूजा करून घ्यायची आहे आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे. तर स्वामी चरित्र ग्रंथ असेल आपल्याकडे तर नित्यसेवामध्ये याच्या स्वामीच्या नित्यसेवामध्ये स्वामी स्तवन दिलेलं असतं. आपण स्वामी सेवा जेव्हा सुरुवात करतो ना, तर स्वामी स्तवन घ्यायचं आहे आपल्याला अगोदर. आणि स्वामी स्तवन झाल्याच्या नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. मग स्वामी चरित्र ग्रंथामधील 3 अध्याय आपल्याला क्रमशः रोज नित्य पठण करायचे आहेत आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही 1 माळ करू शकता, तुम्ही 5 माळी करू शकता, तुम्हाला जसं जमेल तसं करा. तुम्ही जास्त सुद्धा 21 माळी पण करू शकता. तुम्हाला जर जास्त एका जागेवर बसून जमत नसेल तर तुम्ही स्वयंपाक करताना सुद्धा म्हणायचं श्री स्वामी समर्थ, काम करताना इकडे तिकडे घरामध्ये श्री स्वामी समर्थ. असं काही नाही की तुम्ही एका जागेवरच बसून जप करा. देव फक्त भक्तीचा भुकेला असतो. देव पाहतो की तुम्ही किती अंतःकरणातून सेवा करीत आहेत. असं नाही की तुम्ही एका जागेवरच बसले नाही, तसं काही नसतं. तुम्ही फक्त मनात भक्ती आणि भाव ठेवा आणि स्वामींची सेवा करा. स्वामींना चांगले विचार आवडतात, तुम्ही चांगले विचार ठेवा. दुसऱ्याचं वाईट चिंतू नका, खरं बोला, दान करा. कोणी आपल्या दारावर जर काही मागायला आले असेल तर त्यांना वापस जाऊ देऊ नका. त्यांना दारावर आलेल्यांना अन्न द्या, काही समजा गरजूंना द्या. असं जर तुम्ही मनोभावे स्वामींची सेवा केली आणि आपली म्हणजे आपले हे पण वागण्यातले आपले विचार पण चांगले ठेवले तर स्वामींना तेच आवडत असतं. असं काही नाही की तुम्ही एवढी सेवा करा तेवढी सेवा, तसं काही नसतं. तर तुम्ही अशी नित्य सेवेला सुरुवात करू शकता. ही अशी स्वामींची सेवा अशी एकदम सोपी आहे, अशी काही अवघड सेवा नाही. तर तुम्ही अशी सुरुवात करू शकता. तर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.